नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। पौष शुद्ध दशमीचा दिवसवर उठला. पक्ष शुक्लाचा असला तरी तो मराठी दौलतीतला सर्वात काळाकुट्ट दिवस घेऊन आला होता. संभाजीराजांनी निवडलेले 200 धारकरी दानधर्माच्या होनांचे पेटारे घेऊन सज्जनगड उतरले. नेहमीचा युवराजी पेहराव संभाजीराजांनी उतरून ठेवला. सादिलवार आसवाब अंगी धारण केले. छातीवर कवड्यांची माळ चढवावी की नको या विचाराने त्यांनी ती हातात चाळवली. कुठंही असलो तरी आम्ही भोसलेच आहोत. आता आईशिवाय पाठराखण ती कोण करणार असे पुटपुटत त्यांनी भवानी माला छातीवर घेतली. तुम्ही क्षेत्र माहुलीवर स्नानास जात आहात म्हणे. दालनात आलेल्या राणू अक्कांच्या बोलण्याने संभाजीराजांची तंद्री तुटली. त्यांनी शिवगंध तडीला नेत अक्कांना दाद दिली. जी आम्ही यावं म्हणतो संगम स्नानाला. राणू अक्कांनी हसत इच्छा व्यक्त केली. संभाजीराजांची कपाळपट्टी आक्रसली. ते अक्कांच्याकडे बघतच राहिले. त्यांना काय सांगावे ते युवराजांना कळेना. थोड्या अवकाशाने ते बांधील बोलत म्हणाले, जशी आज्ञा. मेणा जोडायला सांगतो आम्ही. तयारी करावी. आम्ही म्हणजे आम्ही एकल्या नाही येणार. दुर्गाबाईंना घेणार आहोत संगती. प्रसन्न हसत राणू अक्का बोलल्या. जशी मर्जी. संभाजीराजांना बोलायला जागाच उरली नव्हती. मेणा सिद्ध झाला. संभाजीराजांनी मठात जाऊन हनुमान दर्शन घेतले. कल्याण स्वामींच्या चरणांवर आपल्या कपाळीचे शिवगंध टेकवीत ते म्हणाले, स्वामींचा कृपा प्रसाद असावा. जय जय रघुवीर समर्थ. नित्यनांदी उठवीत कल्याण स्वामींनी युवराजांना वर घेतले. प्रसन्न हसत त्यांच्या ओंजळीवर झारीतील तीर्थ सोडले. संभाजीराजांनी दूरवर रायगडच्या रोखाने एकदा कातर नजर दिली. मठासमोरचा पाराचा पिंपळ निरखला आणि त्यांनी भोयांना राणू अक्का व दुर्गाबाईचा मेणा उठवायला इशारत दिली. जिजोजी काटकर आणि धारकऱ्यांचे पथक पाठीमागे घेत मेणा आघाडीला ठेवून युवराज संभाजीराजे भोसले सज्जन समर्थांचा परळीगड उतरू लागले. गडाची एक एक पायरी उतरताना संभाजीराजे आपल्या आजवरच्या हयातीची एक एक पायरी उतरू लागले. प्रत्येक पायरीनिशी त्यांच्या मनाला वारंवार वाटू लागले, जावं की परतावं. कशासाठी? काय उरलं आहे पिछाडीला? आम्ही पठाणाच्या गोटात दाखल झाल्याचं कळल्यावर आबासाहेबांना काय वाटेल? छे, परतावं आणि पुढं शृंगारपुरी पिलाजी मामांचा पावणेर झोडीत बसावं. पंडितांच्या संगतीत काव्याच्या पंक्तीशी हुज्जत घालावी. छे, हे होणे नाही. त्रिकाल होणे नाही. आम्ही केला आहे तोच निर्णय पक्का आहे. आम्ही गेल्याचं समजताच अवघी मराठी दौलत थरकून उठेल. 2 असामींना मात्र दूध भात खावासा वाटेल. दौलतीच्या जाणत्या कदीम महाराणी साहेबांना आणि अक्कल हुशार इमानदार सुरनीस अण्णाजींना भ्रम आहे हा की आमच्या पारखे होण्याने मराठी दौलत थरकून उठेल. हा रयतेला राजा लागतो, फक्त राजा. आबासाहेबांच्या पश्चात तो रामराजांच्या रूपानं उभा राहील. आम्ही आमचं राज्य राजा शंभूंचं राज्य मनगटाच्या बळावर उठवू. तिथं आम्हाला कुणी जाबसाल करणार नाही. आबासाहेबांना कुठं होतं स्वतःचं राज्य? त्यांचे शब्द अजूनही आठवतात. ते म्हणाले होते, युवराज, वडिली दिली दौलत कोण पुरुषार्थाची, त्यांचेच आम्ही फर्जंद आहोत. पुरुषार्थ दावायला अनायासा संधी आली आहे. 2दा निग्रहानं बाजूला सारली, पण अदृष्टाचा खेळ काही निराळा दिसतोय. त्यासाठी या क्षणी दिलेल्याशिवाय दुसरी जोड नाही. आम्ही धरली वाट बिकट आहे, पण खुंटल्या खोळंबल्या वाटेपेक्षा ती बरी नाही काय? आमच्या जाण्यानं युवराज्ञींना काय वाटेल? शरमतील ते आमच्या नावाचे कुंकुपट्टे कपाळी घेताना. होय, शरमतील, पण मस्तकी युवराजपणाचा नामधारी जिरेटोपाचा भार घेणं त्या कुंकुमपट्ट्यापेक्षा शतपटीनं कठीण आहे. आज आम्हाला रोखण्याचं सामर्थ्य एकाच जीवात होतं, थोरल्या आऊसाहेबात. पण त्या असत्या तर ही आफतच ना येती आमच्यावर. आबासाहेब, कधी नव्हे तो सवाल उठतो आहे आमच्या मनी आज. आमच्या जागी आपण असता तर? महाराणीच्या करणीची स्त्री आमच्या वयात आपणाला मासाहेब म्हणून भेटती तर? आमचा साफ साफ अशा मासाहेबांना तोंडावर बजावलं असतं की आपण महाराणी असलात तर आम्ही युवराज आहोत, उद्याचे राजे आहोत. अदब राखून बोला. धावत्या नदीला मागे पाडणाऱ्या घाटबुरुजांचा शोक करता येत नाही. पुढे येणाऱ्या दरीदरडीची धास्ती बाळगून चालत नाही. आता आम्हाला 7 जोड आहे, ती कमरेच्या हत्याराची, अंगच्या रक्ताची. आम्ही ही राज अंकुरच आहोत.
वसतीखाली उचमत वाटण्यासाठी आमचा जन्म नाही. आबासाहेब आमच्या थोरल्या महाराज साहेबांपासून दूर राहूनच मोठे झाले. आम्हीही आमच्या आबासाहेबांपासून दूर जाणार आहोत. शक्य आहे असं दूर जाणं? आम्ही कुठेही असलो तरी मनानं त्यांना क्षणभरही विसरू शकत नाही, पण या दौलतीत आता क्षणभरही राहू शकत नाही. जाणे आहे, जिकडे पुढा होईल तिकडचा मुलूक थोडा करीत जाणे आहे. मथुरेत आबासाहेबांनी आम्हास मागं ठेवलं, आज आम्ही त्यांना मागं ठेवणार आहोत. होय, राजकारण म्हणून आबासाहेबांनी आम्ही उत्तरेत असता राजगडावर आमच्या बाळराजांचा काळ झाला अशी अफवा पसरविली. ती खरी पटावी म्हणून आम्ही हयात असताही आमच्या नावचे राजगडावर दिवस घातले. आज आम्हीच आमच्या करणीनं सांगतो आहोत, आबासाहेब तुमच्या लेखी आमचा काळच झाला आहे असे समजून खरेखुरे दिवस घालावेत. आम्ही आपल्या पोटी उपजलो हे विसरून जावं. आमचं यात कसलंही राजकारण नाही आहे, ती म्हणजे सच्ची भावना. आज पाय मागे खेचतात ते फक्त धारव तुझ्या यादीनं. आमच्यावर मायेशिवाय आजवर तो दुसरं काहीच केलं नाहीस. आज आम्ही खरे बेईमान होतो आहोत ते फक्त तुला. पण आम्ही तरी काय करावं? तुझ्या दुधावर वाढलं ते आमच्या अंगचं भोसल्यांचं रक्त. आज या भोसल्यांना रक्तानं गाड्यांच्या दुधाला शिकस्त दिली आहे. मानी मनानं मायळू मनावर फत्ते घेतली आहे. एकच वाटतं आहे, तुझ्या रायाजी अंतोजीसारखे आम्हीही शंभूजी गाडे म्हणून तुझ्या पोटी उपजतो तर एक मावळा म्हणून आबासाहेबांच्या कसोटीस खात्रीनं उतरलो असतो. शक्य झालं तर या शंभू भोसल्याचं कुचमलेपण तू आपल्या कुणबाऊ पदरी घे. दौडत्या घोड्याच्या टापेला दोरखंडाने जखडलेल्या सजेच्या कैद्याची व्हावी तशी संभाजीराजांच्या मनाची फरफट सज्जनगडाची पायरी पायरी उतरताना झाली. पायथा येताच सर्वांना थांबण्याचा इशारा देत एकदा गर्दन उठवून त्यांनी आभाळात घुसलेल्या सज्जनगडाचे दर्शन केले. कपाळी दाटलेला खांब शेल्याने निपटला. चला, भोयांना आज्ञा मिळाली. पथक चालू लागले. पौषाचे ऊन तापू लागले. कृष्णा वेण्णा संगमाचे तीर्थस्थान क्षेत्र माहुली आले. संगमाचा दगडबंद प्रशस्त घाट माणसांनी फुलला होता. एका झाडाच्या घेऱ्याखाली गारव्यात पथक डेऱ्यात थांबले. युवराज संगम स्नानाला आल्याची वार्ता घाटावर पसरली. घाटाचा उत्तर भाग माणसांनी आपणहून राजकुळासाठी मोकळा करून दिला. एका बगलेला जिजोजीने झडपा टाकून जनान खाण्यासाठी स्नानाची बंदिस्त जागा सिद्ध केली होती. संभाजीराजांनी अंगीचा पेहराव व टोप उतरला. कमरेला जांग कसली. अंग उघडे पडू नये म्हणून एक शालनामा लपेटून घेत ते डेरा बाहेर पडले आणि घाटाच्या पायऱ्या उतरू लागले. संगमावर पूर्वीच येऊन पोहोचलेल्या शिबंदीच्या मावळ्यांचे त्यांना मुजरे चढू लागले. पाण्यात भिजलेल्या शेवटच्या पायरीपर्यंत ते आले. अंगीचा शालनामा झटकत त्यांनी दूर हटविला. मागच्या सेवकाच्या हाती दिला. पौषाच्या उन्हात त्यांच्या पिळदार अंगकाठीचा सोनखांब क्षणभर लखलखला. उभा घाट तो नजारा डोळे जोडून बघत होता. क्षणभरातच तो सोनखांब कृष्णा वेण्णेच्या पांढरट निळ्या पाण्यात झेपावला. युवराज पोहणीला पडले. पाण्याच्या स्पर्शाबरोबर त्यांच्या मनातील विचारांचे वादळ वाहतीला लागले. सपासप हात मारत युवराजांनी 2 कासऱ्यांचा चौक फिरून घेतला. झडपान आड बंदिस्त हमाम्यात राणूअक्का आणि दुर्गाबाई यांनी तीर्थस्नान घेतले. संभाजीराजे संगमाबाहेर आले. निथळत्या अंगाने त्यांनी एकदा सूर्यदर्शन केले. पायरीवरचा शालनामा पुन्हा लपेटून घेतला. झेपा टाकीत 2-2 पायऱ्या पार करीत ते पुन्हा डेऱ्यात आले. अंग कोरडे करून त्यांनी पेहराव धारण केला. कृष्णा वेण्णेची हळदी कुंकवाने पूजा करून खणा नारळांनी त्या नद्यांच्या ओट्या भरून राणूअक्का व दुर्गाबाई डेऱ्यात आल्या. जिजोजीने डेऱ्यासमोर युवराजी बैठक मांडली होती. दानासाठी सोन, मोहरा, धान्ये, वस्त्रे यांची सरपोसबंद तपके त्या बैठकीलगत सिद्ध ठेवली होती. युवराज डेऱ्याबाहेर आले. त्यांच्या मागून अक्कासाहेब आणि दुर्गाबाई आल्या. युवराजांनी बैठक घेतली. जनानं आपल्या बैठकीवर बसला. दानसत्राला प्रारंभ झाला. शांत समाधानी चर्येने हसत्या मुखाने युवराज परमणीची दाने देऊ लागले. भट, भिक्षुक, गोसावी, बैरागी, पिंगळे, वासुदेव हाती दान पडताच युवराजांना तोंडभर आशीर्वाद देऊ लागले. जमल्या स्त्रियांना राजजनान्याने खण नारळ दान केले. जिजोजी घाटावर फेर टाका. दानाचे कुणी बाकी राहिले काय माग घ्या. संभाजीराजांनी गडकऱ्यांना फरमावले. जी म्हणत जिजोजी घाटाचा माग घ्यायला गेला. तेवढ्या संभाजीराजांनी आपल्या निवडल्या धारकऱ्यांच्या म्होरक्यांना समोर घेतले. कुणालाच न कळणारी आज्ञा त्यांना दिली. प्रथम आपली सारी जनावरं नावातून संगम पार घ्या. पेटारे सारी शिबंदी पैल तीराला सोडा.
जल्दी करा. जी म्होरक्यांनी झुकून ती आज्ञा उचलली. ते कामाला लागले. 2 गोसावी बाकी हाईत, पर ते म्हणत्यात आम्ही गोसावी. आमासनी दान नग हो तर शिधा देवाचा. जिजोजीने घाटाचा माग दिला. ठीक आहे, त्यांना शिधा द्या. संभाजीराजांनी बैठक मोडली. ते घाटावर आले. संगम पार करणाऱ्या नौका निरखू लागले. जनावरे, शिबंदी, सामानाचे पेटारे पहिलं तीराला पोहोचल्याची खातरजमा त्यांनी करून घेतली. आता 4-5 नौका खाशांची वाट बघत संगमाच्या ऐल तीरावर हिंदोळत उभ्या होत्या. संभाजीराजे डेऱ्यात आले. राणू अक्कांना म्हणाले, अक्कासाहेब, जरा संगमावर येता? चला. काहीच अंदाज नसलेल्या राणू अक्का बोलून गेल्या. संभाजीराजे राणू अक्का दुर्गाबाई यांच्या संगतीने घाट उतरू लागले. त्यांच्या मागून शिबंदी पहिलं तीराला का गेली या घोटाळ्यात अडकलेला जिजोजी अदब धरून चालला. संगम तीराला नावाड्यांनी नौकातूनच युवराजांना मुजरे दिले. ते आपले करण्याचे भानही संभाजीराजांना उरले नव्हते. राणू अक्कांना ध्यानीमनी नसता संभाजीराजांनी वाकून त्यांच्या पायांना हाताची बोटे भिडवली. आम्ही येतो आहोत. आपण परतावं सज्जनगडी यांना घेऊन. मतलब? चमकत अक्कासाहेबांनी विचारले. आम्ही पठाण दिलेरच्या गोटात जाण्याचा निर्णय पक्का केला आहे. गोळीबंद जाब आला. बाळ महाराज! अंगावर वीज पडल्यागत राणू अक्का चित्कारल्या. जिजोजींच्या डोळ्यांसमोर दिवसाढवळ्या काजवे उमटले. दुर्गाबाईंनी कधी नव्हे ते मान उठवून आपल्या स्वारीला नजरेनेच जाब विचारला. वाऱ्याच्या फराट्याने मुखाभोवतीचा पदर उडून गेल्याचे भान राणू अक्कांना उरले नाही. नजर आपल्या पाठच्या बंधुराजावर जोडीत त्यांनी विचारले, काय काय बोलता आहात हे? आबांचा काही विचार केलात? जी, केला आहे. आता आम्ही कुणाचं काही लागत नाही. रायगडी, शृंगारपुरी, परळीवर कुठंच आम्ही जखडून पडणार नाही. कुणापुढंही कशासाठीही हात पसरणार नाही. आमचा निर्णय पक्का आहे. आपण माघारी परतण्यास मुखत्यार आहात. जाताना आम्हास ऐकून जावं की तुमच्यासारखा भाऊ पाठीशी असण्यापरीस पाठ सुनी असती तरी बरं होतं. ते ऐकण्यासाठीही आम्ही तयारी केली आहे. ते ऐकताना राणू अक्का सुन्न सुन्न झाल्या. मांडोलवीत म्हणाल्या, बाळ महाराज, कसं बोलता हे? यासाठी आम्ही तुम्हा साथ दिली? ते जे तुमच्या वाटेत आडवे आले त्यांना आडवे करण्याची धमक दाखवण्याऐवजी तुम्ही त्यांना पाठ दावता? तुमच्या जाण्यानं फावेल ते त्यांचे विचार केलाय तुम्ही? या भरल्या ओटीच्या बाईचं काय होईल तुमच्या माघारी? दुर्गाबाईंकडे हात करीत राणूबाईने विचारले. आम्ही विचार केलाय. कुणाचं काय फावेल, काय होईल याच्याशी आम्हाला आता मतलब नाही. आम्ही येतो. आपण परतावं. राणू अक्कांना पाठ बांधावीत संभाजीराजे झेप घेऊन नौकेत चढले. चला, त्यांनी नावाड्यांना फरमावले. संगमाच्या लाटांवर डुलत नौका सरसरू लागली. कासराभर आत घुसली. बाळ महाराज, थांबा! अक्कांची कातरी साथ कृष्णावेणीच्या अंगावर काटे उमटवून गेली. पळभर नौका जागीच थांबली. संभाजीराजांनी नावाड्याला ती वळती घेण्याची इशारत दिली. नौका किनाऱ्याला भिडताच संभाजीराजांनी अक्कांना सवाल घातला. काय? बोला. आम्हास वखत नाही. आम्ही येतो आहोत. तुमचे संगती. मायेच्या चिंब काळजाचे घोगरे बोल घाटावरून उठले. कळवळत्या नजरेने तीच साध दुर्गाबाईंनी आपल्या कुंकवाला घातली. तुम्ही देवदर्शनाला नाही जात कुठं आम्ही अक्कासाहेब? कशाला पायी घोडा घालता? बाळ महाराज, एक वार आम्ही स्वतःला पारखी होऊ, पण तुम्हाला एकलं सोडणं नाही जमणार आता आम्हाला. आम्ही निर्णय केला आहे, जिथं तुम्ही असाल तिथं तुमची पाठराखण करण्याचा. आम्हाला संगती घ्या. आजवर काही मागणं घातलं नाही, पण आज आई भवानीची आण घालून हे मागणं करतो आहोत आम्ही. आम्हाला संगती घ्या. सगळी जाणच ताठरल्यागत संभाजीराजे जोडल्या नजरेने अक्कासाहेबांना बघत राहिले. इथे बोलणेच खुंटले होते. शब्दांना व्याधी झाली होती. ठीक आहे, जशी आपली मर्जी. चलावं. नौकेतून उतरून संभाजीराजांनी हात जोड देत अक्कांना नौकेत चढविले. पाठोपाठ दुर्गाबाईंनी हात जोड दिली. घाट सुनारिता करीत एकमेकांशी जन्माने जोडले गेलेले ते 3 जीव नावेत झेपावले. नगा धाकलं धनी, असं काय बाय नगा करूसा? छत्रपतींच्या जागत्या इमानाचा किल्लेदार जिजोजी काटकर काळजाच्या देठातून कळवळत म्हणाला. किल्लेदार, घाटावरचा बारदाना सज्जनगडी पावता करा. धनी, दिल्या आज्ञेची तामिली करा. तुमच्या महाराजांना सांगा, आम्ही परतुते हा सह्याद्रीचा डोंगर दरा जिंकण्यासाठीच. भरकटल्या क्षणाला संभाजीराजांच्या तोंडून तेजाबासारखे जळजळीत बोल कृष्णा वेण्णेच्या पावन अंगावर टपकले. नौका
अज्ञाताचा संगम पार करीत सरसरू लागली. अंगावर वीज पडल्यागत किल्लेदार जिजोजी काटकर तिच्या जाण्यामुळे उठणारी पाण्याची वळी गुमान बघतच राहिला. त्याच्या नजरेत ती काही मावता मावत नव्हती. पहिलं तेर येताच सज्ज शिबंदीतील 3 जातवान घोड्यांवर संभाजीराजांनी राणू अक्का दुर्गाबाईंसह मांड घेतली. युवराज संभाजीराजे भोसल्यांचा तांडा मोगली तळाचा म्होरका धरत चालला. भगवा जरी पटका हिरव्या निशाणीच्या छायेत शिवाचा पुत्र अशिवाकडे एकला नव्हे, सोबत छत्रपतींची कन्या आणि छत्रपतींची गर्भवती सून घेऊन युवराज संभाजीराजे भोसले छत्रपतींना पारखे झाले. स्वतःसाठी खऱ्या अर्थाने पूर्णपणे पोरके झाले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.